आज मला ज्या विषयावर बोलायचं आहे त्या कंडिशनमधून माणूस आहे ना, प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी जातोच. तो म्हणजे आलेलं डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जसा आपल्या शरीराला ताप येतो ना, तसा आपल्याला डोक्याला आलेला ताप. जर शरीराला ताप आला तर आपण पटकन डॉक्टरकडे जातो आणि औषधं घेतो आणि बरे होतो. पण जेव्हा आपल्याला डिप्रेशन येतं, कामाचं येतं, अभ्यासाचं येतं किंवा इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा आपल्याला जेव्हा डिप्रेशन हा प्रकार येतो, तेव्हा आपण लोकांना सांगायलाही घाबरतो, घरातल्यांनाही सांगायला घाबरतो, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला आपण घाबरतो आणि डॉक्टरकडे जायचं तर लांबची गोष्ट. पण तसं करू नका. जर तुम्हाला वाटते की तुम्ही डिप्रेस आहात, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा ताणतणाव येत आहे, तर तुम्ही ती गोष्ट सगळ्यात पहिले तुमच्या जवळच्या व्यक्तीकडे शेअर करा. त्यांना तुम्ही सांगा की तुम्हाला काय त्रास होतोय. काही जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो तुम्ही तुमच्या घरातल्यांबरोबर, तुमच्या मैत्रिणींबरोबर, मित्राबरोबर ती आधी तुम्ही शेअर करा. शेअर केल्यानंतर जर तुम्हाला ती गोष्ट अधिक प्रमाणात जाणवत असेल तर तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जा. सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे कुठलाही गुन्हा नाही किंवा पाप नाही किंवा त्यात लपवण्यासारखं काही नाही आहे. तो तुमच्या डोक्याला आलेला सर्वसाधारणपणे ताप आहे आणि इट्स व्हेरी कॉमन. कधीही कोणालाही डिप्रेशन येऊ शकतं, कोणीही डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं, कधीही जाऊ शकतं. तर तुम्ही ट्रीटमेंट घ्या. जर तुम्हाला हे सांगितलं करायला काउन्सिलिंग, तर तुम्ही काउन्सिलिंगचे सेशन्स घ्या. त्यामुळे तुम्हाला नक्की बरं वाटेल. त्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. तर तुम्ही स्वतःला दाबून ठेवू नका, तुमचे इमोशन्स दाबून ठेवू नका. जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटत आहे, जर तुम्हाला रेसलेसनेस वाटत आहे, त्यासाठी मी तुम्हाला एक सुचवते की योगा शब्द चुकीचा आहे. योगामध्ये किंवा योगमध्ये आपल्याला जे प्राणायाम शिकवले जातात ते आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यातले सोपे प्राणायाम जे आहेत ना, ते तुम्ही कुठेही करू शकता आणि कधीही करू शकता. जे श्वासाचे प्राणायाम आहेत, ट्रेनमध्ये करू शकता, उभं राहिल्या असताना तुम्ही कवस्तिका प्राणायाम करू शकता, नंतर अनुलोम विलोम तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही हे व्यायाम करू शकता आणि मी तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही बघा तुम्हाला किती फरक पडेल. आणि हे प्रशिक्षित शिक्षकाकडनं तुम्ही शिकून घ्या. जे योग शिकवणारे शिक्षक असतात त्यांच्याकडनंच तुम्ही हे शिकलं पाहिजे. कारण हे चुकीचं शिकून उपयोग नाही. तुम्ही करेक्ट वेनी करेक्ट शिका. ओके, बाय.